गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण बघणार आहोत ॲबडोमिनल इंजुरीज. ॲबडोमिनल इंजुरीजमध्ये आयुर्वेदानुसार जर विचार केला तर ॲबडोमिनल इंजुरीज म्हणजेच काय तर कोष्ठवेदन. कोष्ठामध्ये जे काही ऑर्गन्स आहेत, फॉर एक्झाम्पल लिव्हर आहे, स्प्लीन आहे, इंटेस्टाईन्स आहे, मेझेंट्री आहे, पेरिटोनियम आहे, पॅनक्रियास आहे, ह्या सगळ्या ऑर्गन्सला जेव्हा इंजुरी होते, मग ती कुठल्याही प्रकारची असो, त्याचे वेगवेगळे प्रकार असू शकतात. ब्लंट असू शकते, स्टॅब इंजुरी असू शकते, किंवा अजून प्रकारची परफोरेशन इंजुरीसुद्धा असू शकतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इंजुरीज आपल्याला ॲबडोमिनल इंजुरीजमध्ये किंवा कोष्ठवेदनमध्ये आढळू शकतात. तर या इंजुरीज होण्याचं कारण काय जास्त, तर रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स जे आहेत त्याच्यामध्ये ॲबडोमिनल इंजुरीजचं प्रमाण हे जास्त आढळून येतं. ॲबडोमिनल इंजुरीज हा जास्तीत जास्त ॲक्सिडेंटलच आपल्याला आढळून येतात. जनरल सर्जनकडे जर बघितलं तर ॲबडोमिनल इंजुरीजच्या केसेस ह्या जास्तीत जास्त आढळून येतील. कारण ॲबडोमिनल इंजुरीज ह्या कशामुळे होतात, तर आजकाल जे धावपळीचं युग आहे ह्याच्यात व्हेकल्सचं प्रमाण वाढलेलं आहे. 2 व्हीलर्स, 4 व्हीलर्स ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे. शिवाय रस्ते कसे आहेत, रस्त्यांची ठेवण कशी आहे, त्याच्यात खड्डे किती आहेत, त्याच्यानुसार ॲक्सिडेंटचं प्रमाण आजकाल वाढतच चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंटमध्ये ॲबडोमिनल इंजुरीज हे आपल्याला जास्तीत जास्त आढळून येतात. शिवाय काही डेली जे काही रुटीन असतं त्या डे टू डे ऑब्झर्वेशनमध्ये जर बघितलं तर कुठले पण ॲक्सिडेंट्स हे आढळून येतात. फॉलची हिस्ट्री असते, पेशंट पडल्याची हिस्ट्री असते, गाडीवरून पडल्याची हिस्ट्री असते, किंवा पोहता पोहता जर खाली तो पाण्यात वगैरे पडला तर तिथे ज्या मोठ्या सिमेंटच्या नाल्या वगैरे असतात त्याच्यात जर तो पडला तर तिथेसुद्धा ॲबडोमिनल इंजुरीज ही होऊ शकते. किंवा दहीहंडीसारखे कार्यक्रम असतात तेव्हा त्याच्यात जेव्हा फॉल होतो, ती जेवढ्या जास्त उंचीवरून तो व्यक्ती पडलेला असेल तर तिथे वरून जरी इंजुरी दिसली नसेल तरी आतमध्ये मात्र इंजुरीज होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर असे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत की त्याच्यात आपल्याला ॲबडोमिनल इंजुरीज झाल्याची आढळून येऊ शकते. तर आता ही जी काही इंजुरी आहे किंवा हे जे काही ऑर्गन्स डॅमेज झालेले असतात कोष्ठामध्ये, तर ह्याचे वेगवेगळे प्रकार कुठल्या कुठल्या प्रकारात त्याच्या ॲबडोमिनला इंजुरी होऊ शकते. तर एक असते की ब्लंट इंजुरी. ब्लंट इंजुरीमध्ये बाहेरून पेशंटच्या ॲबडोमिनवरती कुठल्याही प्रकारचं साईन हे आपल्याला दिसत नाही. ना डिस्कलरेशन दिसत नाही, पॅलॉर दिसत नाही, फील होत नाही, किंवा रेडनेस वगैरे दिसत नाही. पण आतमध्ये ऑर्गन्स हे मात्र डॅमेज झालेले असतात. आणि ह्या डॅमेज झालेल्या ऑर्गन्सचे सिम्पटम्स हे काही कालावधीनंतर त्या पेशंटला जाणवतात. आणि मग जेव्हा तो तुमच्याकडे येतो किंवा डॉक्टरकडे जातो, सर्जनकडे जातो, तेव्हा त्याचं डायग्नोसिस किंवा मग तेव्हा एक्झामिनेशन करून ह्या गोष्टी रूल आऊट केल्या जातात. तर ब्लंट इंजुरीमध्ये पेशंटला बाहेरून कुठल्याही स्वरूपात जखम किंवा ट्रॉमा तिथे दिसत नाही. हे फक्त कम्प्लिटली इंटरनल इंजुरी आपण ह्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे स्टॅब इंजुरी. स्टॅब इंजुरीमध्ये काय होतं की जसं चाकूनी भोसकल्यासारखी जी इंजुरी असते, इट इज एक्झॅक्टली नोन ॲज स्टॅब इंजुरी. स्टॅब इंजुरीमध्ये एक्सटर्नल वुंड्स तर असतातच, एक्सटर्नल अपियरन्स त्या ट्रॉमाचं दिसतंच. त्याच्याशिवाय इंटरनल ऑर्गनला सुद्धा डॅमेज हा तिथे झालेला असतो. तर ही आहे स्टॅब इंजुरी. त्याच्यानंतर जो एक प्रकार आपल्याला ॲबडोमिनल इंजुरीजमध्ये आढळून येतो दॅट इज ॲबडोमिनल वॉल इंजुरी. ॲबडोमिनल वॉल इंजुरी. तर ॲबडोमिनल वॉल इंजुरीमध्ये फक्त एक्सटर्नली जी ॲबडोमिनल वॉल आहे ती फक्त डॅमेज झालेली असते. इंटरनल ऑर्गन्स हे सेफ असतात. तर दीज आर द 3 टाईप्स ऑफ ॲबडोमिनल इंजुरी. ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत की ॲबडोमिनल ट्रॉमा जो होतो हे कुठले कुठले ऑर्गन्स त्याच्यात अफेक्टेड होऊ शकतात. तर त्याच्यात लिव्हर इंजुरी आहे, स्प्लीन इंजुरी आहे, पॅनक्रियाज डॅमेज होतात, इंटेस्टाईन आहे,
डिओडेनम, ह्याच्याशिवाय डिसेंट्री, किडनी, पेरिटोनियम, अशा जी काही ऑर्गन्स ॲब्डोमेनमध्ये प्रेझेंट आहे ह्या ऑर्गन्समध्ये ट्रॉमा झालेला आपल्याला आढळून येतो. तर these are all साइट्स ऑफ ॲब्डोमिनल इंजुरी. तर ॲब्डोमिनल इंजुरीचे कारण आपण बघितले, ॲब्डोमिनल इंजुरीच्या साईट आपण बघितल्या. आता क्लिनिकल फीचर्स कुठले कुठले असू शकतात ॲब्डोमिनल इंजुरीजमध्ये. क्लिनिकल फीचर्स, तर ॲब्डोमिनल इंजुरी जेव्हा होते त्याच्यात ब्लड लॉस हा होऊ शकतो किंवा ब्लड लॉस हे एक प्रमुख कारण आहे. जसा जसा ब्लड लॉस हा होत जातो तसं तसं हायपोव्हॉल्युमिया पेशंटमध्ये जाणवतो. हायपोव्हॉल्युमिया असल्यामुळे जी काही शॉकची लक्षणं असतात ती या ॲब्डोमिनल इंजुरीजमध्ये आपल्याला आढळून येतात. शॉकची लक्षणं काय असतात तर लो बी पी, increased pulse rate, increased respiratory rate, त्याच्यानंतर डिक्रीज्ड युरिनरी आउटपुट, and cold extremities. So these are the signs of shock which are observed in abdominal injuries also. Rather than that, some other clinical features are observed in patient with abdominal injury, and these are cyanosis, then guarding and rigidity, guarding and rigidity means whenever you are doing abdominal examination, abdominal protects or resistant against the pain, and that's why abdomen become tough. This is the sign, guarding and rigidity. Then tenderness, टेंडरनेस म्हणजेच काय की जेव्हा जिथे कुठे तुम्ही पाल्पेट करणार आहात तिथे प्रेस केल्यानंतर पेशंटला पेन होतं, दॅट इज टेंडरनेस. देन नेक्स्ट साइन इज रिबाउंड टेंडरनेस. रिबाउंड टेंडरनेस म्हणजे ॲब्डोमिनल एक्झामिनेशन करताना जेव्हा तुम्ही प्रेस करता आणि रिलीज करता हँड वाईल पाल्पेटिंग द ॲब्डोमिनल एक्झामिनेशन, जेव्हा तुम्ही प्रेस करता आणि हँड रिलीज करता तेव्हा जे इंटेस्टाईनचे जे कॉईल्स आहेत ते जेव्हा ॲब्डोमिनल वॉलला टच होतात तेव्हा पेन होतं, दॅट इज द रिबाउंड टेंडरनेस. ह्याच्या व्यतिरिक्त रेस्पिरेटरी डिस्ट्रेस हे एक सिम्पटम आपल्याला इथे दिसतं. रेस्पिरेटरी डिस्ट्रेस आणि जे काही ऑर्गन्स पर्टिक्युलर आहेत त्याच्यानुसार ते साइन अँड सिम्पटम्स तुम्हाला तिथे दिसून येतील. शिवाय बर्निंग ऑफ ॲब्डोमिनल वॉल हे सुद्धा एक साईन तिथे आपल्याला दिसू शकतं. तर अशा प्रकारची ही लक्षणं आपल्याला पेशंटमध्ये आढळून आलेली दिसतात. ह्याच्या व्यतिरिक्त ॲब्डोमेन वॉल जी आहे
ह्याच्यात डलनेससुद्धा कधी कधी हा जाणवतो. जेव्हा पर्कशन केलं जातं तेव्हा टॅपिंग करताना तिथे डल साऊंडसुद्धा तिथे तुम्हाला येऊ शकतो आणि डलनेस हे सुद्धा एक साईन आपल्याला तिथे आढळून येतं. तर हे झाले सगळे क्लिनिकल फीचर्स काय आहे की ॲबडोमिनल इंजुरीजमध्ये आपल्याला आढळून येतात. ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत की व्हॉट इन्व्हेस्टिगेशन शुड बी डन इन केस ऑफ ॲबडोमिनल इंजुरीज. इन्व्हेस्टिगेशन यात आपण एक्सरे करू शकतो. किडनीमध्ये पेशंटला किडनीच्या साईडला जर पेन टेंडरनेस असेल तर आपण एक्सरे करून बघू शकतो की काय इंजुरीज तिथे झालेली आहे. तर एक्सरे एक इन्व्हेस्टिगेशन आहे. त्याच्यानंतर सी टी स्कॅन आहे. USG ॲबडोमेन करू शकतो. तसेच डायग्नोस्टिक पेरिटोनियल लिवाज असतं आणि डायग्नोस्टिक लेप्रोस्कॉपीसुद्धा आपण इथे करू शकतो. डायग्नोस्टिक लेप्रोस्कोपी म्हणजे फॉर द पर्पज ऑफ डायग्नोसिस इट इज द एंडोस्कोपिकल इन्व्हेस्टिगेशन की टाईप ऑफ एंडोस्कोपी की तिथे तुम्हाला ॲबडोमिनल ल्युमेनमध्ये किंवा ॲबडोमिनलच्या इंटेस्टिनल ल्युमेनमध्ये जाऊन किंवा ॲबडोमिनल कॅव्हिटीमध्ये जाऊन इंजुरी कुठे झाली हे एका स्कोपने तिथे व्हिज्युअलाइज आपण करू शकतो टू डिटेक्ट द पर्टिक्युलर साईट ऑफ इंजुरी. तर हे सगळे आहे की इन्व्हेस्टिगेशन आपण कुठले कुठले करू शकतो. इन्व्हेस्टिगेशन नंतर द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट दॅट इज मॅनेजमेंट ऑफ ॲबडोमिनल injuries. So how to manage the case of abdominal injuries? First step is hospitalization. Hospitalization of patient is very mandatory for further treatment. Then check TPR-BP status. TPR-BP status to know the severity of injury or patient prognosis. Then check or watch for urinary output, वॉच करायचं. हे सगळे आपण ट्रीटमेंट याच्यासाठी करणार आहे टू चेक द साईन अँड सिम्टम्स ऑफ शॉक. पेशंट शॉकमध्ये तर नाही ना, याच्यासाठी आपल्याला पेशंटचं टेम्परेचर किती, पल्स किती, रेस्पिरेटरी रेट किती, युरिनरी आउटपुट कसं आहे, या सगळ्या गोष्टी तिथे बघायच्या आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट की IV फ्लुइड्स पेशंटला कुठे द्यायचे. IV फ्लुइड्स देताना जेव्हा ब्लड लॉस हा जास्त असतो तेव्हा कोलायडल सोल्युशनचा वापर हा जास्त केला जातो. त्यामध्ये हेटास्टार्च हे प्रॉबेबली आपण देऊ शकतो. इन क्रिस्टोलाइडल IV फ्लुइड्स वी कॅन यूज फिंगर्स लॅक्टेड सोल्युशन दॅट इज RL. सो in context of IV fluids we can give hetastarch and RL, and we should avoid dextrose solution to prevent the diuresis which will further prevent the hypovolemia. Hypovolemia जर झाला नाही तर पेशंट हा लवकर रिकवर होऊ शकतो, शॉकचे सिम्पटम्स इथे दिसणार नाही. तर IV फ्लुइड्स नंतर जर ब्लड लॉस जास्त झालेला असेल तर पेशंटमध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन सुद्धा आपल्याला देण्याची गरज ही पडू शकते. म्हणून नेक्स्ट स्टेप इज ब्लड ट्रान्सफ्युजन. देन ऑक्सिजन थेरपी, O2 इन्हेलेशन.
इफ निडेड. कारण ब्लड लॉस जर जास्त झालेला असेल तर एच बीचं स्टेटस कमी होतो. एच बी कमी असल्यामुळे ओ टू कॅरिंग कॅपॅसिटी जी असते ब्लडची ती कमी झालेली असते आणि म्हणून फर्दर किंवा एक्सटर्नल ओ टू सप्लिकेशन प्रोव्हाइड करणे, ओ टू इनिलेशन प्रोव्हाइड करणे हे गरजेचं असतं. तर हे झाले महत्त्वाची मॅनेजमेंट फॉर ॲबडॉमिनल इंजुरीज. ह्याच्या व्यतिरिक्त आपण अजून त्याच्यात ॲड करू शकतो की आपल्याला एक्झॅक्ट आउटपुट जर जाणून घ्यायचं असेल किंवा ब्लॅडर इंजुरीज आहेत का हे जाणून घ्यायचं असेल तर तिथे कॅथेटरायझेशनसुद्धा आपण करू शकतो. कॅथेटरायझेशन त्याच्यामुळे एकतर युरिन आउटपुट क्वांटिटी किती आहे 24 तासाची ही एक लक्षात येते. ह्याच्या व्यतिरिक्त युरिनचा कलर कसा आहे. जर रेड कलर असेल दॅट मीन्स युरिन कंटेंट आरबीसीज आणि युरिनमध्ये आरबीसीज आहे म्हणजे ॲबडॉमिनल वॉल किंवा युरेथ्रामध्ये इंजुरी आहे हे सुद्धा आपल्याला तिथे लक्षात येऊ शकतं. तर कॅथेटरायझेशन हे सगळे तर झाले की पेशंटचं सिस्टमिक स्टेटस मेंटेन करण्यासाठी. पण जिथे इंजुरी झालेली आहे तो पार्ट रिपेअर करणे हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे ॲबडॉमिनल इंजुरीजच्या चिकित्सेचा. तर द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज रिपेअर ऑफ डॅमेज पार्ट. आणि त्याच्यानंतर जर ब्लिडिंग इज स्टील कंटिन्यूइंग, hemorrhage is still continuing, control of bleeding is most important. Then how to control the bleeding? Control of bleeding. ब्लिडिंग कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण काय करणार की put the part against gravity if injuries are other than abdominal. So we are डिस्कसिंग अबाउट ॲबडॉमिनल इंजुरीज. मग ॲबडॉमिनल इंजुरीजमध्ये जेव्हा केव्हा हिमोरेज असतं तेव्हा पहिले प्रेशर आणि पॅकिंग हे तिथे दिले जातं. किंवा लायगेशन ऑफ veins, arteries. लायगेशन ऑफ व्हेन्स, जिथे कुठे इंजुरीज आहे तिथे लायगेशन करणे, व्हेनस लायगेशन करणे. देन नेक्स्ट वन पार्ट फॉर कंट्रोल ऑफ ब्लिडिंग इज आणि क्लॅम्पिंग ऑफ आर्टरी. तर हे सगळे मेजर्स आहेत की आपण ब्लिडिंग कंट्रोल करण्यासाठी वापरू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त कॉटरायझेशन, चा वापरसुद्धा आपण ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी करू शकतो. सो दीज आर द मेजर ऑफ कंट्रोल ऑफ ब्लिडिंग इन मॅनेजमेंट ऑफ ॲबडॉमिनल इंजुरीज. ॲबडॉमिनल इंजुरीजमध्ये हे सगळे मॅनेजमेंट केल्यानंतर एक महत्त्वाचा पार्ट आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कोष्ठभेदन जेव्हा होतं तेव्हा ऊर्ध्व कोष्ठामध्ये किंवा स्टमकमध्ये आमाशयामध्ये जेव्हा रक्तस्राव झालेला असतो तेव्हा वमन चिकित्सा देण्यासाठी सांगितलेली आहे. जेव्हा लोअर इंटेस्टाईनमध्ये किंवा लार्ज इंटेस्टाईनमध्ये इंजुरीज असतात किंवा इंटेस्टायनल इंजुरीज असतात त्याच्यात विरेचन चिकित्सा सांगितलेली आहे. ह्याशिवाय स्नेहरहित आस्थापन बस्तीसुद्धा देण्यास सांगितली आहे. आणि ब्लड लॉस जर जास्त असेल तर रक्तपानसारखी चिकित्सासुद्धा आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहे. आयुर्वेदामध्ये अजून एक जी क्रिटिकल कंडिशन ओळखण्याची स्थिती कुठली ओळखण्यासाठी त्यांनी सांगितलं की स्वमार्ग प्रतिपन्नास्तु यस्य विणमूत्र मारुता. स्वमार्ग प्रतिपन्नास्तु यस्य विणमूत्र मारुतः
व्युपद्रव स भिन्ने अपि. व्युपद्रवः स भिन्ने अपि कोष्ठे जीवति मानवः. म्हणजे कोष्ठ जरी भिन्न झालेलं असेल मानवाचं किंवा व्यक्तीचं, पण त्याचे विंड, मूत्र आणि मारुत. विंड मीन्स फिकल मटेरियल, मूत्र मीन्स युरिन आणि मारुत मीन्स गॅसेस. तर हे तिन्ही गोष्टी जेव्हा त्यांच्या त्यांच्या स्वमार्गातून व्यवस्थितपणे पास होत असतील, म्हणजे स्टूल व्यवस्थित पास होत असेल, युरिन व्यवस्थित पास होत असेल, गॅसेस व्यवस्थित पास होत असतील पेशंटला, म्हणजे तो पेशंट हा जिवंत राहू शकतो. हे प्रोग्नोसिस पेशंटचं कसं आहे ते डायग्नोज करण्यासाठी आपल्या आचार्यांनी त्या काळीसुद्धा ही लक्षणं मग वर्णन केलेली आहे. तर हे माहिती जी आहे किंवा ही केस टेकिंगच्या संदर्भात आपण आज माहिती घेतलेली आहे. याच्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जे काही जेव्हा केव्हा जास्त प्रमाणात मास इंजुरीज असतात, ॲक्सिडेंटल इंजुरीज असतील, किंवा आताच आपण काल बघितलं की विमानाचा ॲक्सिडेंट झाला आहे, विमानाचे 2 तुकडे झाले आहेत आणि त्याच्यात खूप सारे लोक हे जखमी झालेले आहेत. तर अशा प्रकारचे जेव्हा अनेक ॲक्सिडेंट्स असतात किंवा अर्थक्वेक्स असतात किंवा मास इंजुरीज जेव्हा होतात की एकत्रितपणे जास्तीत जास्त लोक गंभीररित्या जखमी झालेले असतात, तर ते कसे कलर कोडिंग त्याचं किंवा त्याचं जे रेटिंग आहे की सगळ्यात पहिले कुठले पेशंट अटेम्प्ट करायचे त्याच्यासाठी एक रेटिंग केलेलं आहे. तर त्याचं रेटिंग म्हणजे कलरमध्ये रेटिंग केलेलं आहे. तर रेड कलरमध्ये जे पेशंट असतात दे आर इमिजिएट इमर्जन्सी पेशंट, इमिडिएट टू अटेम्प्ट. These patients are, or all these patients required immediate help. Then the second one code is yellow color. Yellow color rating जेव्हा केलं जातं, that means urgent help is necessary. Next color code is green color. Those who require or can wait for treatment. So green color indicates patient can wait for treatment, and blue color code indicates expectant. Expectant means what? It is an attempt to treat them. So, and the next and last color code is black or white. Those who are dead, the white or black color rating given to them. So this is the 5 color codes or 5 classes for color codes given for mass injuries of abdomen. So this is all about sign and symptoms, treatment, diagnosis, investigations of abdominal injuries. From all these information you can write a case regarding abdominal injuries, which is in examination asked for short questioning or maybe asked for large LAQ. So you should study this and read this time to time. So thank you very much.